आपण पाहायला लागलो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शक सर्वनाम. ठीक आहे. याचं सर्वात पहिले काय पाहायला लागलो आपण, धिस. धिस कशासाठी वापरतात रे? जवळची एक वस्तू किंवा व्यक्तीसाठी धिसचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, धिस इज अ माय बॅग. धिस इज माय बॅग. धिस इज माय बॅग. हा माझा बॅग आहे, म्हणजे ही माझी पिशवी आहे असंही बोलू शकतो. मी किती आहे पण एक वस्तूसाठी काय वापरतात, धिस. किंवा एक वस्तू व्यक्तीसाठी काय वापरतात, धिस. जसं फॉर एक्झाम्पल, धिस इज अ बॉय, धिस इज अ बॅग, धिस इज अ पेन. परंतु कोणती? जवळ असलेली एक वस्तू. कोणती? जवळ असलेली व्यक्ती किंवा वस्तूसाठी काय वापरतात, धिस वापरतात. त्याच्यानंतर येते धिस. काय ते? धिस. धिसचा प्लुरल काय आहे? धिस. प्लुरल म्हटल्यानंतर धिस मध्ये एकच वस्तू येणार, तर धिस मध्ये एकापेक्षा जास्त येणार. धिस जवळ असलेल्या अनेक वस्तू किंवा व्यक्तीसाठी धिसचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, दीज आर माय बॅग्स. दीज आर माय बॅग्स. वाय? कारण की एकापेक्षा किती आहे? जास्त आहे ना, एकापेक्षा जास्त. धिस इज माय बॅग. बॅग लावला फक्त, धिस इज माय बॅग है ना. आणि दीज आर माय बॅग्स. आता इथं फरक काय आहे लक्षात घ्या. इथं मी सांगितलं धिस इज माय बॅग, इथं यस लागला का? नाही, कारण की धिस हा सिंग्युलर आहे. धिस हा सिंग्युलर आहे. इथं धिस आहे. काय इथं? धिस. दीज आर माय बॅग्स. इथं काय लागला? यस. कारण की सिंग्युलर जेव्हा कन्वर्ट होतो तर त्याला काय लागतो? यस असतो. धिसचा बॅगचा काय होणार? बॅग्स. धिसचा वापर होतो जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी. पुन्हा समजा लागलं ना सपना, एक वस्तू. फॉर एक्झाम्पल, धिस इज अ बुक. धिस इज अ बुक. दीज आर बुक्स. दीज आर बुक्स. ओके. एक साठी काय वापरतात? धिस. आणि एकापेक्षा जास्त साठी काय होतं? धिस. पण कोणते? जवळचे. कोणते? जवळचे. ओके. त्याच्यानंतर ते पहा दॅट. काय ते? दॅट. दूर असलेल्या एक वस्तू किंवा व्यक्तीसाठी दॅटचा उपयोग केला जातो. दूर असलेल्या. दूर आहे. आता दॅट इज युअर हाऊस. आपण इथं उभा, घर तिकडे आहे ना, आपण काय म्हणतो? दॅट इज युअर हाऊस. तो तुझा घर आहे. तो तुझा घर. पण किती? एक. हा एक. दॅट इज अ सिंग्युलर. दॅटचा प्लुरल काय आता? दोस. दॅटचा प्लुरल काय? दोस. दूर असलेल्या अनेक वस्तू किंवा व्यक्तीसाठी दोसचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, दोज आर प्लेयर्स. ते खेळाडू आहेत. ते खेळाडू आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त. लक्षात घ्या, इथं मी सांगितलं तुम्हाला हाऊस. काय सांगितलं? हाऊस. कारण की हे सिंग्युलर आहे. आणि इथं काय सांगितलं तुम्हाला? प्लेयर्स म्हणजे खेळाडू. एक खेळाडू आहे का? नाही, एकापेक्षा जास्त आहे. समजलं? धिस कशासाठी वापरतात? जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, धिस इज अ पेन. आणि धिसचा काय आहे? प्लुरल. धिसचा काय आहे? प्लुरल. एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूसाठी काय वापरतात? धिस. दीज आर माय पेन्स. दीज आर माय पेन्स. पेनचा काय होणार? पेन्स. सिंग्युलर जेव्हा कन्वर्ट होते तर त्याला काय लागणार? दॅट्स. काय लागणार? व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय ते आपल्याला? दॅट. काय ते? दॅट. दॅट कशासाठी वापरतात? दूरच्या एक व्यक्ती किंवा वस्तूसाठी. दॅट इज युअर हाऊस. आणि दोज कशासाठी वापरतात? दूरच्या एकापेक्षा जास्त वस्तूसाठी. म्हणजे दोज आर प्लेयर्स. समजलं? अशा प्रकारे आपला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. तुम्ही याच्यावर मला प्रत्येकी 5-5 उदाहरणे बनवून दाखवा. 5-5 एक्झाम्पल. मी तुम्हाला सांगतो लागले 2 एक्झाम्पल प्रत्येकाचे सांगतो. पहा, धिस आहे. धिस इज अ चेअर. दीज आर चेअर्स. दीज आर चेअर्स. झाला एक एक्झाम्पल. कशाचा? धिसचा आणि धिसचा. ओके. दॅट इज युअर बायसिकल. दॅट इज युअर बायसिकल. दूरचा झालाय. त्याच्यानंतर दोज आर बायसिकल्स. दोज आर बायसिकल्स. झालं दुसरा एक्झाम्पल. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाचे 5-5 एक्झाम्पल बनवायचे आहे. म्हणजे धिस ना 5 बनवा, दीज ना 5 बनवा, दॅट ना 5 बनवा आणि दोज ना 5 बनवा. ठीक आहे? येऊन जाणार? काही प्रॉब्लेम? धिसचा उपयोग कशासाठी? जवळच्या वस्तूसाठी. एक किंवा एक. धिसचा उपयोग एक वस्तूसाठी आणि जवळच्या. धिस जवळच्या अनेक वस्तूसाठी. दॅटचा उपयोग दूरच्या एक वस्तूसाठी. आणि दोजचा उपयोग दूरच्या एकापेक्षा जास्त वस्तू. ओके? अंडरस्टूड? एनी प्रॉब्लेम?
ओके. राईट नाव दिस एक्झाम्पल. दिस